गेले 15 ते 20 वर्ष आम्ही ज्या पद्धतीने लोकांमध्ये आहोत, त्यामुळे नक्कीच लोकांचा प्रतिसाद हा आमच्याबरोबर आहे, लोकांचे आशीर्वाद आमच्याबरोबर आहेत, अनेकांच्या शुभेच्छा आमच्याबरोबर आहेत आणि अनेक तरुण वर्ग, मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग माझ्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम करते. त्यामुळे या निवडणुकीमध्ये 100% विजय हा दोन्ही ठिकाणी आमचा होईल, याच्यावर मला कोणतीही शंका नाही. तिन्ही ठिकाणी म्हणजे 2 पंचायत समिती आम्ही भाजप आणि शिवसेना आम्ही एकत्र लढतोय. या ठिकाणी देखील तिकडे सुप्रिया देवरुखकर आहेत, ज्या सुनील देवदादा देवरुखकर जे सामाजिक कार्यकर्त्यांच्या त्यांच्या मिसेस आहेत, त्या पण खूप चांगल्या पद्धतीचं काम आहे. त्यामुळे आमचा जिल्हा परिषद गट हा नक्कीच चांगल्या मताधिक्याने विजय होईल असं मला 100% वाटतं. विनोद शेठ, तुम्ही आता पंचायत समिती निवडणुकीमध्ये उभे आहात, काय सांगाल? नमस्कार, मी विनोद झगडे. मी आता ही पंचायत समिती जी लढतोय या गटातून मी 2007ला देखील पंचायत समिती लढवली होती, पण त्या ठिकाणी मला पराभवाला समोर जावं लागलं थोडक्यासाठी. आणि त्यानंतर मी पुन्हा एकदा काम करून 2017मध्ये या गटातून जिल्हा परिषद जिंकली आणि जिल्हा परिषद जिंकल्यानंतर सुद्धा मी गेले 8 वर्ष सतत लोकांच्या संपर्कात आहे. गेले 8 वर्ष मी जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर किंवा बांधकाम सभापती झाल्यानंतर अनेक विकासाची कामं ही माझ्या विभागामध्ये गटामध्ये मी केलेली आहेत. विशेषतः ज्या पंचायत समिती गटामध्ये मी उभा आहे त्या पंचायत समिती गटामध्ये जे जोडणारे 3 मुख्य ब्रिज आहेत, मग पेडांबे ब्रिज एक, पेडांबे ब्रिज ते पेडांबे गाव असं जोडणारा एक ब्रिज आहे, आलोरी नागाव जोडणारा एक ब्रिज आहे आणि कुंभारली शिरगाव असं जोडणारा जो ब्रिज आहे, हे 3 मोठे ब्रिज मी तत्कालीन राज्य वित्तमंत्री सन्माननीय शंभूराजे देसाई यांच्या माध्यमातून आम्ही ते मंजूर केले होते बजेटमधून आणि यातील 2 पूल पूर्ण झालेत आणि एका पुलाचं टेंडर झालं आहे. ही मोठी कामं आपण त्या ठिकाणी केली आहेत. या पंचायत समिती गणामध्ये जी उपकेंद्र आहेत त्या केंद्रांचं सुशोभीकरण असेल, शाळा असतील. विशेषतः मी सांगायचं झालं तर आमच्या कोलकवाडी बोलारवाडीमध्ये एक मराठी शाळा आहे. त्या मराठी शाळेतील विभागात तर जवळजवळ एका शाळेसाठी 35 ते 40 लाखाचा निधी आपण आणला आहे. सभागृह वगैरे आणि खूप चांगल्या पद्धतीची शाळा आपण त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला. अशा अनेक शाळेमध्ये आपण देखील चांगले काम उपक्रम केलेले आहेत. मी आरोग्य सभापती असताना 2 मोठी आरोग्याची शिबिरं म्हणजे जिल्हास्तरीय खूप मोठी आरोग्याची शिबिरं आपण पिंपरीमध्ये घेतली, एक कालोऱ्यामध्ये घेतलं. त्या आरोग्यामध्ये देखील असं खूप मोठं भरीव असं काम आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. विकासाचं काम म्हणाल तर अनेक ठिकाणी ज्या आमच्या दुर्गम भागामधल्या धनगरवाड्या आहेत त्या धनगरवाड्यांमध्ये रस्ते पुरवण्याचं काम मी गेले 7-8 वर्षामध्ये आपण केले. अनेक ठिकाणी विकास कामांच्या बाबतीत अशी कोणती वाडी वस्ती नाही की ज्या ठिकाणी मी शब्द दिला आणि काम पुरं केलं नाही. त्यामुळे एक लोकांमध्ये माझ्याविषयी प्रति असणारा विश्वास आहे. दुसरी गोष्ट म्हणजे एक शिवसैनिक असल्यामुळे लोकांच्या नडलेल्या अडचणीला मी नेहमीच कायम त्या ठिकाणी उभा राहतो आणि प्रत्येक गोष्टीमध्ये सांस्कृतिक क्षेत्र असू दे, क्रीडा क्षेत्र असू दे, या क्षेत्रामध्ये नेहमी आग्रही असणारा असं मी कार्यकर्ता आहे. त्यामुळे मला खात्री आहे की 100% या गणातून मला चांगल्या पद्धतीने मतदेखील देऊन लोक विजयी करतील. आतापर्यंत तुम्ही अनेक विकास कामे केलेली आहेत, पण आता या निवडणुकीला सामोरे जाताना कोणते विकासाचे मुद्दे तुमच्या डोळ्यासमोर आहेत? आता ही निवडणूक समोर असताना माझ्यासमोर महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे तरुणांचा रोजगारचा विषय आहे. तरुणांना ज्या पद्धतीने तरुणांना रोजगारच्या कारण मोठ्या प्रमाणात आपल्या जर बघितलं तर ग्रामीण भागातला तरुण हा शहराकडे वळायला लागलेला आहे. त्यामुळे आपल्यातल्या तरुणाला आपल्या तिथे काम मिळेल. आता सन्माननीय उदय सामंत यांच्या माध्यमातून अनेक प्रकल्प या ठिकाणी होऊ घातले. कोकोकोला सारख्या कंपनीच्या माध्यमातून देखील चांगल्या पद्धतीची रोजगार निर्मिती होते. तर अनेक ठिकाणी ह्या तरुणांना काम मिळेल यासाठी आपण नवी प्रयत्नशील राहण्याचा आपला विचार आहे. आणि तसं पाहता आमच्या जो आलोरी विभाग आहे या विभागामध्ये पोलीस दल जे आहे ते सुसज्ज अद्ययावत करण्याचा देखील आपला प्रयत्न आहे आणि बाकी तर विकासाची कामं आहेत आपण ती करतोय आणि ती देखील नक्कीच करत राहणार. या गणामध्ये पंचायत समिती गणामध्ये तुम्ही उभे आहात, याबरोबरच जिल्हा परिषद गटामधून तुमच्या पत्नी याही निवडणुकीच्या रिंगणात आहेत, काय सांगाल त्यांच्याबद्दल? नक्की जिल्हा परिषद गटामध्ये पण देखील खूप चांगल्या पद्धतीचं काम आपण केलेलं आहे आणि त्यामुळे नक्कीच त्या लोकांचा आपल्याला असं पाठिंबा त्या ठिकाणी जोरदार आहे. मी आज गेले 8 ते 10 दिवस जास्त कमी प्रचारामध्ये आहोत, तर त्या ठिकाणी लोकांचा सक्रिय असा आम्हाला वाढता पाठिंबा आहे आणि जे काय आम्ही 8 ते 9 वर्षामध्ये काम केलं म्हणजे विकासाची कामं असतील, लोकांच्या सुखदुःखात पोहोचणं असेल किंवा लोकांच्या अडीअडचणीत उभं राहणारा म्हणून कार्यकर्ता मी आहे. त्यामुळे त्याचा देखील फायदा मला निश्चित होईल आणि त्या ठिकाणी देखील चांगल्या पद्धतीचा विजय आम्ही प्राप्त करू.
एक महिला उमेदवार म्हणून त्यांच्या डोळ्यासमोर असं काही महिलांसाठी वगैरे काही विशेष काम आहे का असं? त्यांनी नक्कीच कसं आहे की त्या जरी आज जिल्हा परिषद पहिल्यांदा लढत असेल तरी त्यांनी आदर सगळ्या ग्रामपंचायतीमध्ये 2 वेळा ग्रामपंचायत सदस्य सरपंच या पदावर काम केलेलं आहे. त्यामुळे त्यांच्याकडे नक्कीच नेतृत्व गुण आहेत आणि त्या माध्यमातून महिलांसाठी बचत गटांच्या माध्यमातून म्हणजे महिलांचं सक्षमीकरण करणं आणि विशेषतः तुम्हाला मी सांगेन की पहिल्यांदा अशी आमची ग्रामपंचायत होती आलोरी की माझ्या कार्यकालामध्ये तेव्हा माझ्या विशेष ह्या होत्या त्या पहिल्यांदा आम्ही बचत गटांना 100% म्हणजे रोजगारासाठी मदत केली. म्हणजे विशेषतः काय घरघंटे असतील म्हणजे घरघंटे म्हणजे अगदी ते छोटे प्रोजेक्ट असतात असे ते किंवा शिलाई मशीन असतील किंवा जे काय आहे त्यांना पापड मशीन असतील जे उद्योगासाठी लागणारे जे काय हे आहेत त्या सगळ्या गोष्टी सामुग्री आम्ही मोफत मिळून देणारी मला वाटतं तालुक्यातली पहिली ग्रामपंचायत होती. निवडणुकीला आता रंगत यायला लागली आहे. तुमच्या प्रचाराची दिशा कशी आहे आणि मतदाराचं तुम्हाला कसं प्रोत्साहन रिस्पॉन्स मिळतोय? जसजसे दिवस पुढे पुढे चालले तसे त्या निवडणुकीमध्ये आणखीन ट्विस्ट आणि रंगत यायला लागलेली आहे. परंतु आम्ही ज्या पद्धतीचं काम आहे की गेले 15 ते 20 वर्ष आम्ही ज्या पद्धतीने लोकांमध्ये आहोत त्यामुळे नक्कीच लोकांचा प्रतिसाद हा आमच्याबरोबर आहे. लोकांचे आशीर्वाद आमच्याबरोबर आहेत. अनेकांच्या शुभेच्छा आमच्याबरोबर आहेत आणि अनेक तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग माझ्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम करते. त्यामुळे या निवडणुकीमध्ये 100% विजय हा दोन्ही ठिकाणी आमचा होईल याच्यावर मला कोणतीही शंका नाही. तिन्ही ठिकाणी म्हणजे 2 पंचायत समिती आम्ही भाजप आणि शिवसेना आम्ही एकत्र लढतोय. या ठिकाणी देखील तिकडे सुप्रिया देवरुखकर आहेत ज्या सुनील देवदादा देवरुखकर म्हणजे सामाजिक कार्यकर्त्यांच्या त्यांच्या मिसेस आहेत. त्या पण खूप चांगल्या पद्धतीचं काम आहे. त्यामुळे आमचा जिल्हा परिषद गट हा नक्कीच चांगल्या मताधिक्याने विजय होईल असं मला 100% वाटतं.